नमस्कार, रामकृष्ण हरी. मी समीर खांडेकर आणि आसोळाचा हा व्हिडिओ करायचा खरं तर काही अट्टहास नाहीये, पण आज अचानक वारीमध्ये येण्याचा योग आलेला आहे आणि विश्वास ठेवा काही प्लॅन नाहीये. ज्ञानेश्वर माऊलींची समोर पालखी चाललेली आहे आणि तरड गावात आज मुक्काम आहे त्यांचा. माऊलींचं दर्शन आता घडणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ काय होणार आहे मला माहित नाही, पण बघू. रामकृष्ण हरी. या म्हणजे ते म्हणतात ना, बुलावा आया आहे तसं झालेलं आहे. आणि 11 वाजता आम्ही प्लॅन केलंय, सकाळी 6:30 वाजता निघालो आणि पुण्यामध्ये आलो. शंतरू गाडी पार्क करतो बघायला. रामकृष्ण. नकळत त्या खंबाटकी घाटापर्यंत आलो आणि साताऱ्याला वरती असं आलो. म्हटलं वर कुठे येतो आपण, काहीच कळत नाहीये. पण माहित नाही, कोणतरी माऊली वाटेत भेटली, त्यांनी म्हणाला की इकडनं मागणं युटर्न घ्या. मग एक मामा भेटले रस्त्यात, त्यांना मी विचारत होते, म्हणाला मी तरडगावला चाललोय. त्यांना मी गाडीत बसवलं त्यांच्या बरोबर. पण आतापर्यंत सिनेमांमध्ये असे सगळे प्रसंग पाहिलेले आठवतात की कोणतरी वाटेत भेटतं आणि तुम्हाला मार्ग दाखवतो. पण खरं सांगतो, हे खरं आहे, हा अनुभवण्याचा विषय. फार वेळ बोलत नाही, समोर ट्रॅफिक जाम आहे, कारण मगाशी म्हटलं तेच. पण पुढे जाऊयात. असंख्य ही जी सगळी माणसं इकडून तिकडे चालली आहेत आणि गेली अनेक वर्ष अविरतपणे ही माणसं पायी चालतायत. काहीतरी कारण असेलच ना. मला आईला 9 वाजता आज आईची अपॉइंटमेंट होती डॉक्टरची. आई म्हणाले आपण 8 वाजता निघूयात. मी आईला सकाळी म्हटलं की मी वारीला चाललोय. आई म्हणाली कुठे? म्हटलं वारीला. मला एरवी आई ओरडते. मला आई काय म्हणाली असेल, तो कुर्ता वगैरे घालून जा. सकाळी 6 वाजल्यापासून सगळी मंडळी निघाली आहेत पायी चालत चालत चालत. खरं तर हे सगळे फॉलोअर्स आहेत आणि त्यांचा जो क्रिएटर आहे तिकडे बसलाय, सगळं अद्वितीय आहे. हा सगळा अनुभवण्याचा विषय आहे. काय असणार जवळच्या याच्यात मला सांग, काय असेल चल वर्तव्य समज पावसासाठी असेल काही. निघाले नाही भाई, निघाले ते वारी. 100% त्यांचं वय 70 आहे म्हटलं. ही तुमची दिंडी क्रमांक 19 कुणाची? संत गाडगे महाराज. गाडगे महाराज. अच्छा. संत गाडगे महाराज दिंडी क्रमांक 19 रथाच्या पाठीमागे. बरं. रथाच्या पाठीमागे. आणि ही 18 पगड रथांची दिंडी हो, आहे. सर्व म्हणजे जास्त परिड समाजाचे आहेत, मराठा समाज सुद्धा आहे. याच्यामध्ये आमच्याकडे जास्तीचे लोक आहेत ते मालदण, पाटण, सातारा, सांगली, कराड या साईडचे लोक आहेत. या दिंडीमध्ये हरिभक्त परायण रामदास महाराज लोटांगणे महाराज अर्थात कदम माऊली, म्हणजे त्यांना लोटंगणे महाराज असं म्हणतात कारण 343 किलोमीटर फ्रॉम मालदण ते पंढरपूर त्यांनी असं लोटंगण घालत वारी केलेली आहे. अच्छा. लोटंगण घालत, म्हणून त्या दिंडीत लोटंगणे महाराज. लोटंगणे महाराज. वारी आपल्याला समानता शिकवते, एकात्मता शिकवते. साम्य जो दृष्टांत आहे, साम्यत्व हे वारी शिकवते. समानत्व म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाहीये. जाती, कुळ, श्रीमंत, नीच, गरीब असं काहीच याच्यामध्ये नाही.
माऊली म्हणजे आई, माऊलीचं दुसरं स्वरूप आई आहे. म्हणजे दिंडीमध्ये जे प्रत्येक तुम्हाला किती माऊली थोडं पाठी सरा, माऊली मागं सरा, तर ते तुम्हाला ऐकणार. इथं प्रत्येक जण माऊली आहे. प्रत्येक जण माऊली, लहान सुद्धा माऊली, मोठा सुद्धा माऊली, करोडपती माऊली, गरीब सुद्धा माऊलीच आहे. वारी समता शिकवते, समजतं. वारी एकाच शिकवते. ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या छोट्या बहीण मुक्ताईनी माऊली ही पदवी दिलेली आहे आणि ती पदवी सर्व समाजाने मान्य केली. ते समाज जसे गोरोबा काका आहेत तसे ज्ञानेश्वर माऊली ही आमची सर्व संतांची माऊली आहे. आईला आपण माय म्हणतो. त्याप्रमाणे या वारकरी संप्रदायामध्ये माऊली म्हणजे ज्ञानेश्वर माऊली असाच एक. दादा म्हणले की निवृत्ती दादा, म्हणजे काका म्हणले की सोपान काका. ही जी नामवल्ली आहे ही एकमेकांनी बहीण भावाने दिलेली आहे आपल्याला. तुम्ही याच गावचे आणि किती वर्ष तुम्ही या सोहळा अनुभवताय? मुलींची पालखी आता येते, आता नेमकं काय होणार येते? पालखी आली वाटतं, पालखी आली वाटतं. माऊलींचं दर्शन झालं, याचसाठी गेला होता अट्टा. तरी 10 वाजता मुंबईमध्ये होतो. कल्पना नव्हती की पुढल्या दिवशी बरोबर 7:30 वाजता माऊलींच्या पादुकांचं दर्शन होईल. विश्वास ठेवा, वारी घडावी लागते. रामकृष्ण हरी. तर तुमच्या गावात आज माऊलींची पालखी मुक्कामाला आहे. आता हे सगळे जे आलेत वारकरी, एवढा मोठा लाखो समुदाय आहे, मग यांच्या जेवणाचं, राहण्या खाण्याचं, आंघोळीचं सगळं हे तुमचं गाव बघतं आज. हो बरोबर. ग्रामपंचायत शौचालय वगैरे जे सुविधा असली तर मागा म्हणजे हे इथलं मॅनेजमेंट हा सगळा MBA म्हणजे याचा अभ्यासाचा विषय आहे. आता ह्या सगळ्यांच्या आवारात जी एक एक दिंड्या आणि पालख्या उतरल्यात, सगळ्यांच्या अंगणात जेवायला उतरले, ट्रक लागलेत, मग ते कसं त्यांनी त्यांना प्रत्येकाने आपापलं अंगण दिलं की तुम्ही आमच्याकडे हे करा. ते घरात 10 भाकऱ्या एक्स्ट्राच भाकरी. जर कोण आलं त्याला भाकरी म्हणजे ते जे आहे ना की तोची दिवाळी दसरा, तसं ते आहे दिवाळी तुमच्यासाठी सणच आहे. अद्भुत आहे ना. सुद्धा वारकरी उपाशी राहणार नाही. आम्हाला प्रसाद सुद्धा मिळाला. एखाद्या माणसाने जर कुटुंबाने इच्छा व्यक्त केली की वारकऱ्याची सेवा करायची, बरोबर तर मग ते अन्न रूपात सेवा करतात, दुसरं काही रूपात सेवा करतात. बरोबर. आता राहिला प्रश्न कसा असतो, गावात आचारी कमी असतात. पूर्ण वारीमध्ये आज किती दिंडे असतील तरी अंदाजे? असंख्य असतात. हा ना, नंबर नाही. हा, गावात तांदूळ, आपला रवा, साखर, तेल वगैरे जेवढं जे असेल दिंडीला देतात. अच्छा. दिंडीमध्ये जो आचार्य असतो हा, तो आचार्य तो बनवतो हा. आणि मग ते सगळ्यांना जेवतात. इकडे बघ ना, अजूनही भजन सुरू आहे. ते गाणं ना, विठू नामाची गोडी लागली, ते खरंच आहे रे. सगळे नॉन स्टॉप मला वेळ लागलेल्या होळीत गाण्याच्या. तर हे त्याचं इंटरप्रिटेशन असं पण असू शकतं की मला वेळ लागले विठू नामाचे, किंवा मग हा सगळा रस्ता पालखी तिकडे आता आहे स्थिरावली, तरी त्याला एक वेगळं बारीक बारीक एक फक्त आपण आज किती मोजून 4 ते 5 तास होते, त्यात एवढं आपल्याला त्यांनी दर्शन घडवलं, शिकवलं. लहानपणापासून या वारीविषयी, वारकऱ्यांविषयी ऐकलं होतं, वाचलं होतं. ही वारी म्हणजे नक्की काय असतं, नेमकं काय घडतं वारीत. पण खरं सांगतो, वारी हा सांगण्याचा विषय नाहीये, वारी हा अनुभवण्याचा विषय आहे. असं म्हणतात की वारीमध्ये वस्तू हरवतात, पण नाही. मी ठामपणे सांगू शकतो की वारीमध्ये बरंच काही हरवलेलं सापडतं, जे वर्षानुवर्ष नकळतपणे आपल्यापासून लांब गेलेलं आहे. एकदा वारी करावी, मोजकी का असेना, पण काही पावलं या वारकऱ्यांसोबत चालून बघावी. विश्वास ठेवा, जन्मभर पुरेल
इतका आनंद, इतकं समाधान, इतकं बळ, इतकी प्रेरणा या वारकऱ्यांना बघून मिळेल. रामकृष्ण हरी. आपली सुसंवाहिनी